आता शेवटचा एकच इलाज राहिला आता माझा बाबा. हो सांग तुम्हाला. हो मी कसं आता एवढी इस्टेट हे ते जे आहे ना, हो याच्यावर पाणी सोडतो मी. हो तुम्ही कोणाला दान द्या किंवा कुठं काय द्यायचं असेल देऊन टाका. माझ्या त्याबद्दल काही म्हणणं नाही, मी तुम्हाला लेखी देतो. हो मी आता हे माझी थैली घेतली, 2 ड्रेस घेतला, बाकी याच्यापेक्षा मला काही आवश्यकता नाही आहे. मी माझ्या बलबुत्यावर 4 पैसे कमावीन आणि काही ना काही बनीन. हो लगेच मजुरी करीन, पण आता म्हणलं अजिबात तुम्हाला मागणार नाही पैसे. मग आता एवढं असून काही फायदा नाही ना, मग मजुरापेक्षा हलकं काम झालं ना माय. मग राहिला आता मी चाललो आहे, थैली भरलेलीच आहे माय. आता मला इथं थांबणंच नाही. हो तसं असते का, एका दिवस राग असते हे. मग आता बापले काही भांडणं कोणाची होत नाही, सगळ्याची होत असते. पोराले चप्पल बापात झाले की भांडणं झाले शहरात नसते. हे बा लाईने पाटील तुम्ही समजदारी घ्या. शिवला सांगणार तू काय का, तू माणूस आहे का, हा सांग जरा बरोबर. पण काय चुकलं काय द्यायचं? आज त्याला 2 ड्रेस वर आता घरातून निघायची पायी येऊन राहिली, म्हणजे काय काय बोलावं त्यानं? काहीच चुकलं नाही लाईने पाटलाचं मी सांगून राहिलो, कारण की त्याच्या मनात काहीतरी करायची इच्छा आहे. काहीतरी करावं आपण. मग तुम्ही आता त्याला विरोध करून राहिले. मग मोठे पाटील तुमचं कसं थोडं चुकून राहिलं, तुम्ही थोडंसं कसं यायचं बरोबर करा. तुम्ही एकच पोरगा आहे, सगळं तुमचंच आहे त्याचंच आहे. झालं बाबा गुरुजी आले, मी आता म्हणलं बस आता कुठरोकता ना आम्ही नाही का, तिकून शिवल्या जिकून मी आता कुठरोक चालू आहे आता. पण बस आता इजतच होता हे, पण बरं झालं आले आता गुरुजी, जमला आता मस्त पेटके. अरे मला शिवला तुला नाही समजत ना, तू बोलत नव्हतं बरं मला कोणाच्या ज्यांनी काय काय नाही. मोठे पाटला एवढं तुला समजते का, दूरदृष्टी द्यायची पुढे काय होऊ शकते हे त्याला लक्षात येते, म्हणून ते असं सांगून राहिले. त्याला का वाटते का आपल्या पोराचं वाईट व्हा म्हणून? मग तुम्ही काय म्हणलं अगोपणा करता फालतूची शिवले, तुम्हाला नाही समजत ते. लाईने पाटला जेवढं समजते तेवढं मोठे पाटला समजत नाही, काय करावं काय नाही काय याच्या पुढे ठाके टोके मग बोलून राहिला फालतू. ते आता गुरुजी आले का, गुरुजी आता सांगा तुम्ही सांगा, तुम्ही जवळ जरा समजून सांगा तुमच्या काय काय करून राहिले ते नाटक बांधायचे. राहू द्या, तुम्ही काही बोलू नका याच्यात नाही. हो बाबा मी काय म्हटलं, तुम्ही राहू द्या, काही बोलू नका. त्याच्या बापल्या काय ते त्याचं ते निपटू द्या. असं म्हणजे काय, म्हणजे हे घर सोडून चालले का जवळ बा खाऊन असं कोण राहिले म्हणलं तुम्ही? हा आमची पोरगी का म्हणलं का, आम्ही काय साठी दिली तुम्हाला? तुमची इस्टेट हे ते पाहून दिली ना, हा का मग अशासाठी दिलं का म्हणलं तुम्हाला? हा चालले आपली थैली उचलली की निघाले, मग त्याचं कोण करा? हा माझ्या नाताचं माझ्या पोरीचं कोण करणार आहे? असं कसं काय गुरुजी तुम्ही? म्हणजे वांग्याचं तेल वळ्यावर काढू नका तुम्ही. आता तुम्हीच सांगा की मला लाईने पाटलाचे आहेत काय दोष आहे? तुम्ही त्याला कसे काय म्हणून राहिले? हा आता मोठे पाटलाच्या हाती सगळी सत्ता आहे, सगळा व्यवहार त्याच्या हाती आहे. मग लाईने पाटील काय करणार आहे? त्याला किराणा दुकान टाकायचं होतं, त्याला नाही म्हणून राहिले, मग ते काय करणार आहे? हा शेवटी माझं राग येत नाही का? मग आता तुम्ही त्याला म्हणा ना, यायलाच म्हणून काय फायदा आहे का? आता खरी लढाई नाही मोठे पाटलाची सासरे बाबाची नाही काय म्हणते गुरुजी काय सांगा आता. मला म्हणलं काय लोक काय म्हणून राहिले म्हणलं, कोणाची तोंड बंद करावं मी आता? हा म्हणजे आमच्या पोरीचं भवितव्य, आमच्या नाताचं भवितव्य आहे का नाही काही? हा तुमचं पोरगं आता हे घरदार सोडून चाललं म्हणते, मग यायला काय त्याच्या मागं जाव का? हा काय करायचं म्हणलं, भीक मागायची का? असे जर दिवस पाहायचे असेल तर मग आम्ही सांगायचं असतं हा की बा पोराच्या हातात काही व्यवहार नाही रुपयाचा. मग असं जर असतं तर आम्ही पोरगी दिली नसती. आज आता आमच्या पोरीवर का कोणते दिवस येऊन राहिले? हा तुम्ही बोलून कोण नाही राहिले सांगा, तुम्ही याचं उत्तर द्या मला. का म्हणून राहिलं त्याला घर सोडून जा, घर राह सगळं शेतीवाडे सगळं बोल चैन न खा. हे किराणा दुकान हे ते यायले नाही गटत ते, कारण की कसं आहे उदाऱ्या पादाऱ्या चालू राहते, मागं पुढे देणे घेणे चालूच असते, यायले सैन होत नाही ते. असं आहे काही बुडते ता काही असं होते, फालतू वादावादी हो झाल्यापेक्षा दुसरं दुकान आपल्या गावात आहे विनाकारण बसले, म्हणून म्हणलं बा ते काही करू नको, दुसरं पाहू काही. हे बा तुम्ही का नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आता मी महापुरी ठेवत नाही. मग असं जर असेल तर पोरगं जर जात असेल तर मग आम्ही काय तयार नाही आमच्या पुरीला बघवाले? मग हातपाय जोडत असाल तुम्ही. चला म्हणलं चला बाई, चल म्हणलं घराकडे, चला आपल्या घरी चला. बाबा तेवढं काही नाही ना, जाऊ द्या आता मिटून टाकू. राहू द्या म्हणलं, जाऊ द्या बरं ते दुकानचं. सगळं सांगा तुमचा निर्णय काय म्हणलं जवळ बा, काय कसं काय कराल तुम्ही, निर्णय काय तुमचा? काहीच नाही, जोपर्यंत दुकान आपल्याला टाकून देत नाही तोपर्यंत आपण इथं येत नाही. हो बस आपलं म्हणणं आहे, दुकानाला आपल्याला परमिशन द्या बाबानं, तर आपण इथं राहतो, नाही तेव्हा थैली तयार आहे निघालो मी. काय म्हणतो पाटील जरा जाऊ द्या रे, 5 किलोमीटर गेले की वापस येते, मला माहिती आहे ना, मला माहिती आहे त्याचं. मले का माहित नाही, येतेच ना ते कुठं टिकते ते मग. अरे म्हणलं हे बा तू ऐकत जाय म्हणून मी काय म्हणतो ऐक. सांगा ना काय म्हणणं आहे सांगा तुमचं, म्हणजे टाकून देता का मग? नाही दुकान गिकान टाकायचंच नाहीये, दुसरं आपण एखादा काही दुसरा बिझनेस शोधू आपण. म्हणजे हे राहू दे, किराणाचं सोडून दे, आपण मी सांगतो तुला काय करायचं काय नाही त्याच्यावर आपण बोलू. राहू दे तू जाऊ नको. शेवटी तुमचं तेच आहे, मी काय म्हणून राहिलो, मला कोणता धंदा टाकायचा नाही. हो मला टाकायचा आहे किराणा. हो जर तुमचं हो असेल तर सांगा, नाही तर मी निघालो आता मी कोणाची ऐकत नाही. ऐका ना लाईने पाटील, मी काय म्हणतो, अरे ऐका ना सांगा आता कोण जबाबदार आहे, कुठं जातीने काय करतील सांगा म्हणलं तुम्ही. आता काय करा आम्ही त्याच्या मागे हिंडाव का आता? म्हणजे शेवटी सासऱ्याला हिंडा लागते जवायच्या मागं आमच्या पोरीच्यासाठी. अरे येते ना वापस, जात नाही ते कुठं, 5 किलोमीटर गेला की वापस येते. मला माहित आहे त्याचा अनुभव. मग शाळेत जा जगते तसंच करीते. हो ते पण करायचं त्याला स्वभाव आहे तसा, ती येते वापस येते, समजते त्याले आपली चुकी कळते त्याला. काय तुम्ही बी आता पाहा आता काय करायचं काय नाही. चला बाई तुम्ही चला म्हणलं, अजिबात थांबायचं नाही ना बाबा, तुम्ही ऐका त्यांना आळवा, समजावून सांगू आपण. आणा त्यांना बोलवणार ना. शेवटी आता आम्हाला हातपाय धर लागेल, काय करता पोरीसाठी करायच लागते एवढं. हे काही ऐकून नाही राहिले. जाऊ दे आता काशाला घेऊन जा, चल काशाला चल. काय म्हणलं इथं काही हे नाही, आता इथं झाले निपटले भांडणं, जा भांडणं झाले की चालले आपले, चला निघा. ते तर आहेच म्हणा, पण कसं खराब वाटतं रे बाबा का मोठे पाटील, कसं काहीतरी पाहणं होत्याचं मला ते म्हणजे पाहू द्या त्याला जरा दुनिया पाहू द्या लाईने पाटायला काय असते तर खिशात माणसाचे पैसे नसले कोण वाईट येतं. मग असं आहे ती थांबा ना, गडबड काय करू आता वापस संध्याकाळलो मग काय कोळल्या बसला की. तुम्ही 1 मिनिट लाईने पाटील, मी काय म्हणतो 1 मिनिट. काय थांबा लावता राजा, म्हणजे स्वतःच्या बुडाला एवढं आता इतकं ताणलं तरी मला ऐकून नाही राहिला, मग काय अर्थ आहे का आता इथं थांबून काय अर्थ आहे का आपल्याला?
बिलकुल हे बा 100% बरोबर आहे तुमचं, याच्यात काहीच दुमत नाही. पण आता कसं आहे, घन तपलेला आहे आणि हातोळा मारणं तुमचं काम आहे. हा, बरीचशी परिस्थिती तुमच्या हाताखाली आलेली आहे आणि आता तुमचा विजय निश्चित आहे. म्हणून म्हणलं आता काही तुम्ही माघार घेऊ नका. तुम्ही सटकन थैली घ्या आणि पटकन निघा. कुठं जसं तुम्ही ते मठ नाही का, मठापाशी थांबा, मी येतोच बरोबर कमांडर घेऊन. पुढचं सजेशन सांगतो. अजिबात यायनं कोणी रोखलं तर थांबूच नका तुम्ही. पटकन निघा. हो का, जमन मग नाही का? हो जमन का समजा असं जर केलं तर बरोबर आहे ना. तुम्ही जे वागले ते पद्धतशीर वागले. आता सध्या पोझिशन तुमची टाईट आहे. तुम्ही लवकरात लवकर निघा. हो, सगळे हातपाय जोडत तुमच्यापाशी येणार आहे आणि दुकान तुम्हाला टाकून भेटणार आहे. लवकर जा. बरोबर ठीक आहे. मग आता उपास नाही लागला पाहिजे. कुठं मठापाशी थांबू का मग? येतात ना तुम्ही? मी समायचं नाही इकडलं. तुम्ही फक्त जात घरी सटकन जा लवकर. निघा बरोबर शिवलाल भाऊ. हा पाहिजे बरोबर निपटूचा बरोबर. जा ना तुम्ही. कुछ पाणी केले कुछ खोना पडता है. जा तुम्ही फटकन. हो बरोबर कर तुम्ही काय करा ते. गेले का ते? चला ना चला त्याला थांबवणार वर. चला बरं शिवलाल भाऊ, चला चला. अर्थ नाही ना, काहीच अर्थ नाही. थांबण्यात थांबवण्यातही अर्थ नाही. थांबतच नाही ना म्हणून. मग आता मी त्याला एवढं विनवण्या केल्या, पाय पडलो त्याच्या, ऐकायला तयार नाही. मग हे बा काहीच अर्थ नाही. त्याची कसं मोरकी कुठं आवरा लागते ते मला माहिती आहे ना. तुम्हाला सांगतो तसं करा तुम्ही. काय करायचं आता? म्हणजे त्याला थांबून महत्वाचं ना. पहिले ते कुठे जाते काय जाते? कुठंच जात नाही ते. गाडी कुठं नेली त्यानं, पैदल चालले ते. आता पकडतो तुम्ही विषय नका घेऊ. त्याला कव्हर करणं माझ्याकडे लागलं. तुम्ही फक्त अर्जंट जा मोठे पाटलाला म्हणा, आम्ही आमच्या पोरीला काही ठेवत नाही म्हणा इथं. तुम्ही तुमचा नातू आणि तुमची पोरगी घेऊन लवकर तुमच्या गाडीवर घरी चालले जा. हा बरोबर मी संध्याकाळपर्यंत यायला तुमच्या घरी घेऊन येतो. हो पण ते माणूस कुठं जाते काय नाही, फालतू दिमाग लय सन केला त्याची. त्याच्यासाठी समोर आला ना. त्याला जर रोकायचं असेल तर तुम्हाला बाईला घेऊन जा लागेल घरी तुमच्या पोरीले. हा बरोबर यायला मी वापस आणतो ना. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही लवकरात लवकर घरी पोहोचा. मी तिथं लवकरात लवकर तिथं येऊन जातो तुमच्या घरी. बरोबर जा मग तुम्ही जाते पटकन त्याला आवरा आणि मी कोण निघतो मग. हो बस शाळे कोणी घेऊन जातो घराकडे. जाऊ द्या तिकडे. हा जा तुम्ही या आणि आपल्या घरी या सगळेजण. ठीक आहे तर कुठं जातीन कुठं जातील मग काय तर. का उपाशी मारता का जवायले? हा शेवटी तुमची काळजी आहे ते. बुडा नाही ऐकत त्याच्यात काय करावं आपण. जा तुम्ही तिथं जरा कडक बोला आणि आपल्या पोरीला घेऊन जा. नसती तापरायच्या माय. बरं ठीक आहे. पाय तुम्ही काय जा तुम्ही लवकर जा पहिले. नसती चालले ना वक्तात नाही का आपण फालतूची. बरोबर आता किती आता म्हणजे इतकं होऊ नये बी त्याचे बाबा ऐकून नाही राहिले. पाहा तुम्हीच पाहा आता. पोरगं चाललं तर निदान कमीत कमी बाहेर येऊन तर पाहिले पाहिजे. पण आले का मग चला आता मी सांगतो काय तर. मग पोरीला घेऊन जातो. बसा मग हाताने तुकडे करता. चल चल बरं बेटा. जायचं आपल्याला. चल बाबू. हा चल चल घरी जायचं आपल्याला लवकर. पप्पा कशाला वाढवता तुम्ही? त्यांना तुम्ही थांबवलं नाही का? अरे त्याची मानसिकता तर पाहिजे ना. कन निघाले आपल्या. बोलायला तयार नाही. पुढचा मस्त आपण काय म्हणा येईल. हा एक तर जवळ माणसाला म्हटल्यावर बोलता येत असते का लाडका जवळ. हा तर हे बा लवकर तू तयारी कर. नंतर मी काय करायचं ते करतो बरोबर. हा तुझ्या भल्यासाठीच करून राहिलो ना मी. तर कसं करू आता? बाबाचं ऐकू का सासऱ्याचं ऐकू? काय करू म्हणलं मामाजी मी कसं करू? जाय तू जाय. आजचे दिवस जाय. हो पाहू आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू. हा हो काही हरकत नाही. जाय तुझ्या बाबाची इच्छा आहे ना. जाय तू 1-2 दिवस राह. आपण ठरवू त्याच्यावर काय ठरवून काय जाऊ दे. चला चल लवकर. हो मग पाहते ते आपण. चला चला. बरं म्हणलं मामाजी येतो म्हटलं. काळजी घ्या, गोळ्या वगैरे टाइमवर घ्या. बघू आता याच्यात काय मार्ग निघते. बरोबर ठीक आहे. येते मग मी. ये भाऊ शंभू. हो 2 दिवस राह. मग पाहू आपण काय करायचं ते. नाही तुमच्या घरी मी इथंच राहतो. आबाजी मी राहतो इथं. आबाजी मी हातात तुकडे मोडतं का राहू दे. चल मुकाड्यानं. चल बरं बाई चला लवकर. नाही तुमच्या पोरीला घेऊन जा तुम्ही. मी नाही. पोट्टायला का बापासारख्यासाठी हे हेड दिमाग मग काय. अरे बाबू चाल ना. मग 2 दिवसांनी वापस ये. चला आता चाल. चालू घे थैली घे लवकर. चाल लवकर तयार कर. मला थांबायला टाइम नाही. मी शाळेत जाऊ लवकर. लवकर घेऊन ये तिथं. काय बाबा बरोबर ठीक आहे. हो येते मी. येते घेऊन येते. म्हणजे लाईनी पाटील घर सोडून गेले का म्हणजे रागा काय आता मला तर काही माहिती नाही आता काय नाही. तुम्ही सांगून राहिले. तुम्ही होते तिथं? होतं तिथं. मग काय दुकान टाकतो म्हणे लाईनी पाटी. मोठे वाले नाही टाका लागत. तर त्याची काहीतरी थोडीफार वादावादी झाली. तर तेवढ्यात ती मग लाईनी पाटीनं थैली भरली होती. मी निघतो म्हणे बा गुरुजी आले. पण गुरुजीचं काही ऐकलं नाही. ते गेले कुठं होतं. आता गुरुजी समजा त्या यायला घेऊन गेले. ते शंभूले त्याच्या आईले. आता लाईनी मोठे पाटील फक्त घरी आहे. बरंच मोठं प्रकरण घडलं रे मग. बाबा बाबा म्हणजे सगळं समजा आता मोठे पडलं सामंता घरी. असं त्याला कोण भूत घातलं दुकानात दिलं कसं? अभि सरपंच दुकान बंद होणार आहे हे वार्ता पोहोचली वाटते नाही का. शिवलालची बातमी लिखित झाली. बहुतेक काशाला माहीत झालं असं. त्यांना लाईने पाटला सांगितलं असं. लाईने पाटलानं मग हे विषय काढला असं. आम्ही तर मला कटवास लागलं लाईने पाटलाले तर आपलं दुकान होईल. अरे शांताना भाऊ ते दुकान पुरते का म्हणा. ते सांगा त्याला समजावून. ते लाईने पाटलाले फोन करा आणि मोठे पाटलाला समजून सांगा. दोघांचं जरासं मिटून टाका ते फालतू. ते किराणा दुकान पुरते का? पण आहे ना चांगलं मोठं दुकान आहे ना. उधारी देते सगळ्या गोष्टीत बरोबर. आणि खायला दुसरं दुकान टाकायला लाईन पडलं काम नाही धंदा. दुसरं टाका म्हणा काही. आता डेअरीचं म्हणलं काय लागलं. ते डेअरीचं काय झालं म्हणलं. अरे पैसा अभावी रखडलं काम आमचं. निधी कमी पडला ना. आता मोठं लाईने पाटील कसं मागं हटले. मग हुकलं आमचं. असं आहे हो ना. तेच तर म्हणलं का मला आता दूध आता न्यायचं मोठा पेच पडू राहिला. मला वाटतं काहीतरी डोक्यात घालला दूध डेअरीचं डबल आता. नाही तर मग दुसरं काहीतरी. बरोबर मी हे बा मी सांगतो मोठे पाटला समजून लाईन पाटलाला फोन करतो आणि चर्चा करून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतो. काही विषय नाही आहे. त्याचे भांडणं मिटणं आवश्यक आहे ना बाबा. आपल्या काही भांडणं बरोबर आहे का. मग काय बसले आपली एकटे का हातान बनवून खातील का मोठे पाटील. निपटो तुम्ही काही विषय नाही. जा तुम्ही आत्ताच. तेच म्हणलं मग जर आमचा विषय काढता. माबुडा गेला तिथं. द्या बरोबर मोठे पाटला सांगून ते. ते किराणा नका टाकू म्हणा. हो ना लावतो ना. आपलं सगळ्याचंही भलं झालं पाहिजे आणि त्याचं मिटलं पाहिजे. बरं ठीक आहे करतो मी बरोबर मेळ काय तर आणि येतो मग. बोला भोमनराव काय पोझिशन आहे तिकडली. काय आहे म्हणलं कंडिशन. तुम्ही सासरेबाच्या घरी गेले का लाईने पाटलाला घेऊन त्या मठाहून?
आम्ही आलो इथं लाईनी पाटलाला मटावून घेतलं गाडीत नाही, बस घेऊन आलो त्याच्या सासऱ्याबाई घरी. चहा नाश्ता आहे ते झाला, आता जेवणाची तयारी सुरू आहे. तर काही काळजीचं कारण नाही आहे, फक्त तिकडे काय कंडिशन आहे, मोठे पाटलांना काही डाव घेऊ टाकला का जरासं लक्ष ठेव. कसं आहे तिकडून बी रणनीती चालवतात बरं ते, सोपे नाहीत ते. केलास ना जे व्हायचं ते केलंच ना त्याने, माहित नाही का तुम्हाला आपल्या गावातले 2 मोरके नाहीत का? मग देवदास सनसनीन आपलं शांताराम गणगणी कुठे काही असलं की बस टपकलेस म्हणा ते असं आहे ते. त्याला फोन केला वाटते का काय झालं, कोणतरी चबरत गेलं वाटते. दोघे जण आत्ताच टेकले म्हणलं इथं. हो तर आपल्या याची इथं मोठ्या पाटलाची इथं. कशी झालीच काही एंट्री द्यायची मी काय कसं शांत्या आणि हे आपला रूम न्यावाला. कायच करा या दोघांना का नाही कावलं माणूस. बरं काय होते काय नाही मला सांग तू. तरी आपण काही कमजोर नाही, तर मी इकडची बाजू सांभाळतो, तू तिकडची सांभाळ. काय होते वातावरण मला सांग बरोबर. मी टिकून हवं इथं, आताच घरून चहा आणला आपला मोठ्या पाटलाले. हाय मी इथंच आहे, काही विषय नाही, काय होते सांगतो सगळं. बस मग काही हरकत नाही. जे बी काही होईल ते मला कळव, मग त्या हिशोबाने मला इकडलं मग ठरवता येते काय करायचं काय नाही. तर ठीक आहे मग ठेव फोन, बाकी काय अडचण. पण तरी जरासं भारी चालवा लागेल बरं आपल्याला. हो काऊन की दोघे जरा भारीच आहे बरं, म्हणून म्हटलं. हे बा यावेळेस बबनराव दुनिया इकडची तिकडे जाईल, पण आपला हे लाईनी पाटलाचे दुकान आहे दुसरं गावातलं, होईल म्हणजे होईल. ठीक आहे, बरोबर लक्ष ठेव. बरोबर ठीक आहे, ठेव मग. अरे ते बसले जरा अंदर. पाहतो काय हाल हवाल जरा. माहिती भेटल्याबरोबर फोन करतो तुला. ठीक आहे, आता काहीतरी गहन चर्चा होणार आहे त्याची. पाहतो मी. बरोबर ठीक आहे, व्हॉट्सअपवर माहिती पाठवून देतो मग. काय प्लॅन आहे त्याचा काय नाही. तर जास्त काही फोन लावू नको फालतू, कसं आपले संबंध खराब आहे असं गुरुजी सांगतो मी. ठीक आहे मग ठेव मग. माहितच नव्हतं आम्हाला. आता हे झुंबर घरी आला म्हणे असं झालं म्हणजे हो तुम्ही आलं काय आणि काय नाही पाहून यावं. तर मग हे इकडे शांताराम भाऊले माहीत झालं ती आले तर पण काय आलं का गलत झालं. पण नाही पाटील आपलं नाश्त्याचं आणू का मग, म्हणजे कसं वडेकडे सांगितलं माहिती काळाचे चालते ना तुम्हाला. हो बबनराव चांगलं बोल टेकून राहिलं तिथं नाही. पण बाबा वडे गिडे केले म्हणते पाटलाले. पाहिजे ना बा होशीन दिवाणजी. नाही 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 नाही, काही नको करू, काही नाश्ता गिष्टा काही नाही. हेच तर चहा कायले आणला विनाकारण तुम्ही. आता नाही म्हटलं तरी आणला तुम्ही. आता तुम्ही तर नाहीच म्हणून सांगा ना तुमचं, पण आम्हाला बरोबर नाही वाटत ना. मग काय आता कसं तुम्हाला आता जेवले नाही जेवले म्हणून म्हणलं मी जेवणच पाहतो. काही काळजी करू नका, सांगितलं मी तिला. अरे कायले हो, नसते कामं करता तुम्ही. आता भीती मग उभं राहिला ग. हो नाही तर हे कसे देत असले जरा शक्य आहे आपलं. बरं येतो मग मी. सांगतो तेवढं. तुम्ही काय आता नाही काही करू नका. मी आणतो डबा. बरं झालं गेलं हे नाही का. बरं मी काय म्हणतो पाटील, पाहिजे जरासं काय लक्ष ठेवजा बबनराववर. जरासं कसं म्हणजे योग्य वर्तन नाही वाटतं इथं. पाहूनच राहिलो मी सकाळपासून त्याची, म्हणजे रंगच पाहून राहिलो मी. बरं जाऊ दे आता ते. तर कसं काय म्हणता मग, काही याच्यात तोडगा निघन का नाही, कसं करावं. तोडगा तर कायच आहे हो, प्रश्न तिथं उत्तर असते. पण काय म्हणणं काय द्यायचं, म्हणजे किराणा दुकान टाकायचं मत आहे म्हणजे द्यायचं. काही नाही, जरासं कसं राग लोभ असते ते. सरपंचानं लवकर सामान दिलं नाही, मग त्याच्या जिदीवर दुकान टाकायचं बा. काशीनाथनं दिलं भडकून दिले हो, याला काही समजत नाही ते काय गोष्ट खरी. तर म्हणून म्हणलं ते किराणा दुकानाचं भूत त्याचं काढायचं आहे. तर कसं काय काढता तुम्ही. जातो मी. कुठं आहेत ते कुठं सध्या, म्हणजे कुठं आहेत कुठं लाईने पाटील. आता माहिती भेटली बा, आता बबनच सांगे हो. कसं सासरेबाच्या घरी गेला म्हणते हो. आता तिथं काहीतरी ते आता सासरेबा समजून सांग हो, तिथं पोहोचला म्हणते ते. तिथं गेला का. बरं मी जातो ना मग. मी जातो गाडी घेऊन आणि त्याला समजावून घरी घेऊन येतो. काय काय ऐकत नाही मामा नंदी. ऐकत नाही ते, जरासं भूत जास्तच चढलेलं आहे ते. कसं गेल्यानं तुमचं ऐकणार नाही असं मला वाटते बा. हो नाही शांताराम भाऊ, काहीतरी आयडिया बा. होते म्हणा, फक्त कसं जरासं पर्याय द्यायला लागेल आपल्याला. पर्याय जर दिला आपण तर याच्यातून मार्ग निघू शकते. एकदम नाही तर काही म्हणता येत नाही. कसं आता लाडीगुडी करत राहिले कव्हर करा लागं. तर नाही म्हणलं पाटील, जर समजा तुमचा पैसा आदला आहे, हार्डवेअर म्हणा किंवा एखादी दूध डेअरी म्हणा किंवा गोटपालन बकरी पालन, समजा म्हैस येते असं पालन जर केलं तर मला वाटते तुमचाही फायदा होईल आणि किराणा दुकानाचा भूतही निघून जाईल असं मला वाटते बुवा. म्हणजे कसं फायदा शेतीच्या पूरक व्यवसाय आहे आणि उत्पन्न चांगलं आहे. खर्च करायचं काम नाही. किराण्याच्या मागं लोकांच्या मागं हिंडा उदाऱ्या किराणा हे त्या अन्न बसले आपले पुढ्या बांधा पुरत नाही का मग. देऊ ना आपण पैसे. दुसरे जर करत असेल तिथं किराणा सोडून सांग म्हणा. कारण की आपल्या गावात आहे ना बा, एखादं हार्डवेअर शेती उपयोगी वस्तू भेटल्या पाहिजे. सगळं बिलकुल ठोक माल आण म्हणा, किती काही आण. 10 लाख नाही 15 लाख घेऊन जा, काय टाकास टाक म्हणा, पण किराणा सोडून. गोटपालन टाक, दूध डेअरी टाक, काय टाकास टाक. सांगा तुम्ही त्याला काय आहे तर प्रस्ताव घेऊन जा तुम्ही सासरेबाच्या घरी त्याच्या आणि करा मार्ग याच्यात काहीतरी. चालते शांताराम भाऊ, आपण दोघं जण चालले जाऊ प्रस्ताव घेऊन. काय आहे तर मानून टाकू. निघू का मग आम्ही आताच. जा तुम्ही फोन लावून देते यायले, सांगून द्या तसं तसं. तिथे फोन लावलं तर काय होईल, ते लिकीज होईल मग. हो तिथे भडकून देणार लोक संगच आहेत त्याच्या. तर आम्ही गुपचूपमध्ये डायरेक्ट जाऊन पोहोचतो आणि गुरुजीच्या बरोबर डोक्यात आणून देतो विषय. हो तुम्ही फक्त अजून सध्या कोणाला सांगू नका. बरं ठीक आहे ना. हो बबनराव तर नाही सहित हो, काही विषय नाही. हो जा तुम्ही पटकन मग आणि त्याला ते लवकर सांगून द्या. बरोबर ठीक आहे. मग 10-15 लाख रुपयाचा काही दुसरा बिझनेस द्याल तयार हा ना तुम्ही, म्हणजे मग तसं बोलता येते पुढे मग. काय काय हरकत नाही ना. हो हो बिलकुल बिलकुल, घेऊनच येते आता. हो म्हणा किराणा सोडून दे म्हणा, दुसऱ्या ह्याच्यात लाग म्हणा. बरोबर ठीक आहे. सुनबाईला घेऊन येतो त्याला घेऊन येतो. बस झाला विशेष मोडून येतो. ठीक आहे मग. बोल झाली मीटिंग त्याची.
वा जंक्शन मीटिंग झाली आताच गेलेत ना ते गाडी काढली आणि तुमच्या इकडे येऊन राहिले ते म्हणून तर फोन लावला आणि तुम्ही जास्त काही थांबू नका तिथं फालतू आपल्यावर शक्य आता दोघावर. तर दुसरी गोष्ट म्हणजे वार्ता अशी आहे की ते दुसरा बिझनेस टाकून देणार आहे लाईने पाटलाले. 15 लाखाची तयारी आहे मोठ्या पाटलाची द्यायला द्यायले. किराणा फक्त टाकू नका बा, शेती अवजारे म्हणा किंवा गोटपालन बकरी पालन काय जे आहे ते दुसरं करा असं त्याचं म्हणणं आहे. तर ते बरोबर आता लिपापोती करायला येऊन राहिले तिथे दोघे जण सनसनी गणगणी. ते काय दूध डेअरीचा प्लॅन दिसून राहिला त्याचा काही ना काहीतरी बसवणार आहेत त्याले कसंही करून बसवा असं त्याचं ठरलेलं आहे इथून. म्हणून जरासं सतर्क करा. बरोबर आहे बरोबर आहे. एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न आहे याच्यात शांतारामचा देवदत्तचा नाही का. म्हणजे दूध डेअरी सुरू केली की त्याचंही बरोबर होते आणि लारेले काम भेटते असं आहे का ते. म्हणजे पहा लोक कसे हात धुते वायत्या गंगेत नाही म्हणजे आपापल्या याच्यावरच असते प्रत्येक जण. मी आहो ना म्हणा इथे शक्ती कपूर बसेल आहे, तुम्ही काळजी करू नका या म्हणा तुम्ही आता. बरं ठीक आहे हो ठेवतो मग मी आलं लक्षात ते करतो तुम्ही काय कराच ते. बरं ठीक आहे तुम्ही काढता पाय घ्या तिथून लाईने पाटलाला हुशार करा जरा. ठीक आहे ठेवतो मग. काय होतं काही कशाचा फोन आला वाटते नाही होते फोनवर होते तुम्ही नाराज झाला माणूस. मग काय तर पाणी फिरते वाटतं राजा तुमच्या स्वप्नावर. मग काय तर हे देवदास सनसनीने आपला घनघन येऊन राहिला म्हणते इकडे. गुरुजीचे आता काहीतरी डोक्याची विचार घालते ते काही ना काही. असं समजलं मला आता काशीनाथनं गोष्टी ऐकल्या म्हणते ते त्याची मीटिंग झाली म्हणते तिथं. असं करायचं बाबा सांगितलं म्हणते. म्हणजे काय करा म्हणते आता म्हणजे कायसाठी येऊन काय राहिले ते दोघं जण. काशा सांगे बाबा आता ते कसं किराणा सोडून दुसऱ्या व्यवसायाला 15 लाख द्यायची तयारी आहे बाबाच तुमच्या. एक तर हार्डवेअर टाका नाही तर बकरी पालन कुक्कुटपालन दूध डेअरी अजून काही 1-2 काय तुम्हाला जे करायचं ते करा पण किराणा सोडा. तसं म्हणजे सांगासाठी येऊ राहिले मला समजावसाठी. काय प्रत्येक जण आपापला मतलब पाहिजे लाईने पाटील. हो तुम्हाला वाटत असं याची तुमचा फायदा आहे पण फायदा काहीच नाही. फायदा दुसऱ्याचा यायच्या. मग शांताराम भाऊच्या म्हशीचं दूध कसं तुमच्याकडे डेअरी जर टाकली तर येऊन जाते आणि लारेले काम भेटून जाते चेतेले भेटून जाते असं आहे ती. हो या हिशोबानं त्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे त्याचा फायदा व्हासाठी तुम्हाला हे धंदा करा म्हणते आणि पहिले डेअरीसाठी पैसे दिले असत काय झालं असतं असं आहे ती. असं आहे का ते. नाही 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 बरोबर आहे. मग मी तर किराण्याशिवाय मी हेच नाही सोडत ना नाही का. किराणाच पाहिजे म्हणतो आपल्याला. केले दबाव तंत्र म्हणते मग काय कायले म्हणते तर मग बिलकुल आपला हे का सोडायचंच नाही आपल्याला एवढ्या पाहिजेच म्हणा. किराणा दुकान टाकायचं म्हणजे टाकायचं. बरोबर येऊ द्या मग त्याला नाही का. काय काय प्रस्ताव घेऊन राहिले का. हो बिलकुल बिलकुल प्रस्ताव घेऊन येऊन राहिले म्हणे काशाने सांगितलं मला. बाप नाही का जागो फालतू तिकडे ते मोठ्या पाटलाची बाजू घेऊन राहिला. फालतू आगोच नाही का ती. आले का दादा तुमच्या संग रोज राहणार माणूस आता काय बदलला तर अचानक. ती मतलबीच आहे ना. त्याला वाटते दूध डेअरी झाली की त्याला काम भेटते आणि ते तिथं दिवाणजी होईन मग. तुम्ही बसले आपल्या घराच्या बाहेर तुमचं सगळं असू म्हणून म्हणलं हे पा घर सोडू नका तुम्ही कोणत्या हालतीने पैसे तुम्हाला भेटते तर तुम्ही हे का सोडू नका. दबाव तंत्राचा कडक चांगला वापर करा ठीक आहे. हो ना बिलकुल येऊ तर त्याला आता सांगतो मी काय तर. हो ठीक आहे मग तुम्ही येता का मग कसं करायला थांबता. बा मामा काम आहेत ना गाडी लावली मी तिथं. मग काय तर आता ट्रिप माझा नंबर लागते मला जावं लागते. तेच तर तुम्हाला आणलं मी फालतू माझा खर्च झाला. हो ठीक आहे येतो मग या मग तुम्ही काही हरकत नाही येऊ दे त्याला मी सांगतो बरोबर. हो पण ते हुकलं नाही पाहिजे याच्या बोलण्यात येऊ नका तुम्ही. उद्या किराणा माल आणायचा आपल्याला परवा दिवशी आपलं दुकान बिलकुल सुरू झालं पाहिजे. हां ठीक आहे मग चला येतो. लाडकाच आहे नाही आता कसं काय विषय काढा काय म्हणतात. शांताराम भाऊच काढून शांताराम भाऊ करा ना म्हणलं सुरू. काही तर काय चहा प्यायला आलो का आपण करतो ना थांब ना. अरे चला गुरुजी चला म्हणलं जरा महत्वाचं आहे ना. या लवकर या चहाचं राहू द्या. करतेच बाई या इकडे आलो ना शांताराम भाऊ. आलो 2 मिनिटं करा ना लवकर चहाचं. काय चहा पोहे मग काय जास्त सांगू राहिलो तुला. विचारपूर्वकच बोला लागते. काही शब्द असा इकडे तिकडे बोलता येत नाही. माणसात कलाकार दोघे बी. सांगा मग आता काय कसं करावं. अशा याचे घरचे तंटे सुरू आहेत म्हटलं. हो काय करावं काय नाही. आता हे बा जवळ बा तिथं मठावर बसली होती. शेवटी ते काय आता शिवलालच्या गाडीने आणलं आणि ते चालला गेला. मग आता काय कसं करावं सांगा बा तुम्ही. हो आलं ना लक्षात आलं ना ते त्याचा रागत दिसून राहिला चेहऱ्यावर. पण ते कसं आहे मोठे पाटलाला पश्चाताप झाला. ते म्हणे बा तुम्ही दोघं जण जा काहीतरी आपलं त्याविषयी सांगितलं आपल्याला असं सांगा बा. तर पहा तुम्हाला कसं काय वाटते काय नाही तर बसते नाही बसत. ते कशाबद्दल म्हणजे समजा दुकानाबद्दलच ना किराणा दुकानच ना. तेच म्हटलं 15 लाख रुपये द्यायला तयार आहे. 15 लाख रुपये आपण लावून देऊ म्हणे मनोजसाठी कोणता बिझनेस करायचा म्हणे काही हरकत नाही. तर आणा म्हणते यायला घरी मग या म्हणे घेऊन. म्हणून म्हटलं मग आता कसं करता लाईने पटेल 15 लाख रुपये देतो म्हणते बाबा. बाबा मग काय पाहा लागते मग झालं ना. मग आता त्याच्या मनासारखं झालं ना. 15 लाखात जर किराणा माल आणला झालं ना विषय संपला ना मग. नाही तेच तर वांधा आला इथं. किराणा दुकान नाही म्हणते. किराणा दुकान सोडून तुम्ही समजा दूध डेअरीचा उद्योग टाका किंवा तुम्ही बकरी पालन करा म्हशी घ्या शेती उपयोगी हार्डवेअर टाका काही करा पण आपल्याला किराणासाठी नाही म्हणते बा. शेवटी आडी घातलीस ना. मग यायचं म्हणणं किराणा दुकान टाकायचं. मग कसं काय होणार आहे ते. पुरती ते किराण्याचे पुरते पण त्याच्यापेक्षा हेही पुरते ना. हार्डवेअर मध्ये जर टाकलं ना तर यायला हे जास्त म्हणजे डोक्याला तापही नाही. आणि विशेष म्हणजे कसं आहे मोठमोठ्या वस्तू खपते जास्त उलाढाल होती. किराण्यापेक्षा जास्त पुरते ते. नाही तर मग बकरी पालन करा म्हशी घ्या. अरे बाबा लाखो रुपये कमावून राहिले लोक पूरक व्यवसायात. तुम्हाला वाटतं का नाही मला काही समजत नाही. उद्या माझं कुक्कुटपालन टाका म्हणजे मी का कोंबड्याच्या मागे घेऊन हिंडू का. अंडे घेऊन आता हिंडत सगळं दुकान आहे ना. काय राजा बोलताना तो तुम्ही आता दूध डेअरीचा प्रस्ताव आणला कायसाठी आणला किंवा तुमच्या पोराचा फायदा लारायला लागते. म्हशीचा प्रश्न तुमचा बी दूध नाही आणाचा प्रश्न मिटून जाते शांताराम भाऊचा. म्हणून मतलबासाठी तुम्ही आले. दूध डेअरी टाका नाही टाकीन मी. मला किराणा टाकायचा आहे पटतून सांगा बाबाला म्हणा असंच आहे तर तुम्ही मान्य नाही. तुम्ही कोणत्याच बिझनेसमध्ये तयार नाही.
मग का कुक्कुटपालन का मामूली व्यवसाय आहे का? लाखो करोड रुपयातनी लोक खेळून राहिले ना त्याच्यातनी. तुम्हाला वाटते सोपं आहे. अरे बिझनेसचं कोणतं हे नसते सर. कोणता बिझनेस काय आहे तुम्हाला माहित नाही. मला कुठच्या कुठं पोहोचून देते. मग आणि तुम्हाला काय वाटते महापुराला मी ठेवतो तुमच्याकडे म्हणून? काहीच गरज नाही. मी माय पाहिन काय करा असते. नका ठेवू द्याले, त्याचा काय विषय आहे. नाही तर हार्डवेअर टाका, नसन पटत काही तर जास्त पैसे लावते बाबा, काय हरकत आहे ते करा. ना ते नाहीच, मला पटतच नाही. मला किराणा टाकायचं म्हणजे किराणा, बस दुसरं मुळंच नाही. पण मग आता काय करा, पाटील तर नाही म्हणते, दुसऱ्या याच्यात बसत नाही म्हणते. मी डबल एक वेळ विचारलं मी त्याला, मला किराण्यासाठी जमन का? तर नाही म्हणे, किराण्यासाठी रुपया खडकू देत नाही म्हणे, बाकी म्हणे 15-16 लाख देतो म्हणे. बरं आहे, त्याने जे प्रस्ताव पाठवला का तुम्हाला घेऊन, बरोबर पाठवला. त्याला माहिती आहे ना आपला पोरगा काही त्या धुरत नाही, पैसे द्यायचं काही काम पडत नाही. म्हणजे चारा टाकायचा आणि इकडे रट्टे द्यायचे, असं काम झालं ते. तर तुम्ही काही असा विषय काही घेऊ नका. तुम्ही ह्या कसे इकडे तिकडे वार्ता पोहोचवणार आहे. तर तुम्ही एक काम करा, माया बी प्रस्ताव द्यायला घेऊन जा. तुम्ही काय मला कमजोर समजू नका मला सासरे भावाले मनोजरावच्या. तर पोरीचा बॉन्ड आलेला आहे 15 लाख रुपये. आम्ही किराणा दुकान टाकून देणार आहोत. आताच आमचा विषय झाला की बा त्याच्या बाबाला सांगून द्या की आता फोन करणारच होतो की बा किराणा टाकायचा आहे आणि तिथंच आम्हाला पोराला पाठवायचं आहे तुमच्या. म्हणलं इथं काय ते राहणार आहे. तर आता आम्हीच त्याला टाकून देणार आहोत. उद्या माल हे ते सगळं आणणार आहोत, सगळं ओके. मग ते शेवट निर्णय झालाच का तुमचा पक्का, म्हणजे दुकान टाकाच झाला? ते डिसिजन झालं आमचं, कारण कसं आहे शेवटी आमची एकच जवळ आहे आणि सगळं आता त्याच्यासाठी आहे. एक खेप त्याच्या मनाची इच्छा पुरी करायची, एक खेप टाकून देतो मी. 15 लाख गेले चालतील काही. येरी देणं आहे त्याला, आता देणं काय मग देणं काय. आता जर उपाय देते मग देऊन काय फायदा. आता मी उद्या पाहतो ते असं यादी किती करणार आहोत आणि ते उद्या सगळं व्यवस्थित करून दुकान क्लिअर. असं म्हणजे फायनल झालं समजा, आता काही विषयच नाही. डिसिजन झालं आमचं, बस तिथंच दुकान टाकणार आहे, तिथंच राहणार आहे. घर काय सोडते नाही ते, हक्काचं घर आहे त्याचं, ते काय इकडे तिकडे जातील. उद्या बिलकुल त्याच्या आता दुकानाच्या तयारीत आम्ही त्याच कामात आहोत आज. आता निर्णय तर पक्का झाला, आता दुसरं दुकान होतेच वाटते आमच्या गावात. तर आता उद्याच्या एपिसोडमध्ये शेवट करून टाकू. उद्या शेवटचा एपिसोड या सिरीजचा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू उद्या 5 वाजता, हाच विषय कंटिन्यू, शेवटचा भाग.